नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतच असतो, पण आज आपण पाहणार आहोत जानेवारी महिन्याच्या मंथली करंट अफेअर्स. जवळजवळ 150+ क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे नेहमीपेक्षा माझा थोडासा स्पीड मी जास्त ठेवेन, कारण की आपल्याला जास्त प्रश्न कव्हर करायचे आहेत. तर चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आजचं लेक्चर जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे ते शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना आपल्या चॅनलचा उपयोग होऊ देत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर आज काही टायपिंग मिस्टेक जर आढळल्या तर प्लीज सांभाळून घ्या, कारण की काल हे प्रिपेअर करताना बराच थोडा टेक्निकल मला इश्यूज आले होते. तर आपण स्टार्ट करूयात आजचे लेक्चर. म्हणजे जानेवारी 2026च्या आपण मंथली करंट अफेअर्स पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आणि डायरेक्ट क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात आणलेले आहेत. आणि आफ्टर 85 क्वेश्चन नंतर तुम्हाला 1 लाइनर क्वेश्चन मिळणार आहेत, म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर, कारण की एवढं एक्सप्लेन करणं पॉसिबल नाही आहे. आणि त्याचे जर तुम्हाला एक्सप्लेनेशन प्रॉपर हवे असतील नोट्ससाठी तर तुम्ही आपले डे वाईज जे डेली करंट अफेअर्सचे लेक्चर आहेत ते तुम्ही पाहू शकता. तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर अरविंद पनगडिया हे आहेत. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 16वा वित्त आयोग डिसेंबर 2023मध्ये संविधानाच्या कलम 280 अंतर्गत स्थापन करण्यात आला. कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 असा आहे. आणि केंद्र व राज्यांमधील कर वाटप आणि राज्यांतील वाटप शिफारस करणे हे याचे मुख्य कार्य आहे. पुढील प्रश्न दुसरा, जानेवारी 2026मध्ये नीती आयोगाने हरित संक्रमण साठी कोणत्या क्षेत्रासाठी रोडमॅप जाहीर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिमेंट, ॲल्युमिनियम आणि MSME. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. MSME क्षेत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी योजनांच्या समन्वयावरती आधारित अहवाल नीती आयोगाने 15 जानेवारी 2026 रोजी जाहीर केला. हे रोडमॅप भारताच्या 2027 पर्यंत नेट झिरो लक्ष्याशी सुसंगत आहे. पुढील प्रश्न तिसरा, रिवॅम्प राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान RGSA ही योजना कोणत्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आलेली आहे? तर ती 2022 ते 2026 या कालावधीसाठी आहे. तर RGSA ही केंद्र पुरस्कृत योजना आहे 100%. ती 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 या कालावधीसाठी लागू असणार आहे. आणि RGSAचा मुख्य उद्देश काय आहे? तर पंचायत राज संस्थांना स्थानिक स्वराज्य व आर्थिक विकासाची सक्षम केंद्र बनविणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेत शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजे SDGs स्थानिकीकरण तळापर्यंत करण्यावरती भर देण्यात आलेला आहे या योजनेमार्फत. पुढील प्रश्न चौथा, पोंडुरू खादीला भौगोलिक सांकेत म्हणजे GI टॅग कोणत्या कालावधीत मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, जे डायरेक्ट उत्तर सांगते मी, 2025-26 या कालावधीमध्ये. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पोंडुरू खादी ही आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पोंडुरू गावामध्ये तयार केली जाणारी हातमागाची कापडी वस्तू आहे. आणि जानेवारी 2026मध्ये कुठल्या गोष्टींना GI टॅग मिळालेले आहेत तर ते थोडक्यात पाहून घ्या. तर जालेश्वर धातू शिल्प हे उत्तर प्रदेशातील हा पारंपरिक ही धातुकला आहे. त्यानंतर दुसरा मिळालेला आहे मांकुराडा आंबा. तर हे जे आहे गोव्यातील आहे. उत्कृष्ट दर्जा आणि हंगामी वैशिष्ट्यांमुळे हा प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे बेंबिका, हे देखील गोव्यातलेच आहे आणि हा थरांचा एक गोड पदार्थ आहे. यालाही GI टॅग मिळालेला आहे जानेवारीमध्ये. आणि उदयपूर कोफ्तगिरी हे राजस्थानमधील शस्त्रांवरती सूक्ष्म धातू नक्षीकाम करण्याची ही पारंपरिक कला आहे. तर जानेवारीमधले हे काही महत्त्वाचे GI टॅग्स आहेत. पुढील प्रश्न पाचवा, YJ-20 हायपरसॉनिक अँटी-शिप क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर ते चीनने विकसित केलेले आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. YJ-20 हे विमानवाहू नौका
सारख्या उच्च मूल्य नौदल संपत्तीवरती लांब पल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. आणि 3 सप्टेंबर 2025 रोजी चीनच्या विजय दिनी परेडमध्ये YJ-20चे सर्वप्रथम प्रदर्शन झाले होते. 6वा प्रश्न, SSLVच्या SS-3 मोटरची स्टॅटिक ग्राउंड टेस्ट कुठे करण्यात आली? तर ती सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथे करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. इस्रोने SSLVच्या अपग्रेडेड 3ऱ्या टप्प्याची SS-3 यशस्वी स्टॅटिक ग्राउंड टेस्ट केलेली आहे आणि 30 डिसेंबर 2025 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथे करण्यात आली. आणि SSLVचा SS-3 टप्पा उपग्रहाला कमाल 4 किलोमीटर वेग असा त्याचा आहे. पुढील प्रश्न 7वा, पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेट म्हणजे LRGR-120 ची पहिली यशस्वी चाचणी उड्डाण कोणत्या संस्थेने केलेली आहे? तर ती DRDOने केलेली आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. हे रॉकेट ARDE RCI हैदराबाद DRDL यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेली आहे आणि चाचणी इंटिग्रेटेड टेस्ट ITR चांदीपूर ओडिशा येथे पार पडली आहे. 8वा प्रश्न, महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे दीप्ती शर्मा यांनी. तर महत्त्वाचे पॉईंट आहे, श्रीलंकेविरुद्ध तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या 5व्या T20 सामन्यात हा ऐतिहासिक विक्रम केलेला आहे दीप्तीने. आणि दीप्ती शर्मा ही T20 क्रिकेटमध्ये 1000 धावा 150 विकेट घेणारी पुरुष व महिला मिळून पहिली खेळाडू आहे. आणि ऑस्ट्रेलियाच्या मेगन शूट 151 विकेट हिचा विक्रम हिने या दरम्यान मोडलेला आहे. पुढील प्रश्न 9वा, मास म्हणजे मार्केट ॲक्सेस सपोर्ट योजना कोणत्या मोठ्या योजनेचा भाग आहे? तर ती आहे एक्सपोर्ट प्रमोशन मिशन. केंद्र सरकारने 4531 कोटींच्या तरतुदींसह मार्केट ॲक्सेस सपोर्ट योजना सुरू केली आहे. पुढील प्रश्न 10वा, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या मार्गावरती धावणार आहे? तर ती मुंबई आणि अहमदाबाद या मार्गावरती धावणार आहे. आणि भारतातील पहिली बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई अहमदाबाद हा भारताचा पहिला हाय स्पीड रेल कॉरिडॉर असणार आहे. आणि बुलेट ट्रेन ही जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानावरती बुलेट ट्रेन कॉरिडॉरची एकूण लांबी 508 किलोमीटर आहे. म्हणजे या तंत्रज्ञानावरती ती अवलंबून आहे आणि बुलेट ट्रेन जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानावरती आधारित आहे. प्रश्न 11वा, अमिरा खोसला हिने राष्ट्रीय स्पोर्ट्स क्लाइम्बिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणत्या वयोगटामध्ये सुवर्णपदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे युवा मुली अंडर 17. तर बोल्डरिंग क्लाइम्बिंग प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. आणि 29वी राष्ट्रीय स्पोर्ट क्लाइम्बिंग चॅम्पियनशिप 2025 बेंगळुरू येथे झाली होती आणि 14 वर्षाची अमिरा खोसला आहे. 12वा प्रश्न, दक्षिण ध्रुवापर्यंत स्की करून पोहोचणारी सर्वात कमी वयाची भारतीय कोण ठरलेली आहे? तर काम्या कार्तिकेयन. 18 वर्षांची काम्या कार्तिकेयन हिने स्कीवरून दक्षिण ध्रुव गाठत इतिहास रचला. तिने अंटार्क्टिकामध्ये 115 किलोमीटर अंतर उणे 30 अंश सेल्सिअस तापमानात पार केले. 2024 मध्ये तिने 7 समिट चॅलेंज पूर्ण करणारी सर्वात कमी वयाची भारतीय ती बनली होती. आणि साऊथ पोल नंतर आता काम्या एक्सप्लोर्स ग्रँड स्लॅम पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावरती आहे. प्रश्न 13वा, ऑपरेशन सागर बंधू ही भारताची कोणत्या देशासाठी राबवलेली मानवीय मदत मोहीम आहे? तर याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंकेने चक्रीवादळ डीटवाह नंतर भारताच्या ऑपरेशन सागर बंधू मोहिमेचा सन्मान केला
आणि भारताने श्रीलंकेसाठी $450 पुनर्बांधणी पॅकेज जाहीर केले. INS विक्रांत भारताची स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका या मोहिमेत हिने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पुढील प्रश्न 14. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावामध्ये 8 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर तो आहे सोनम येशे, भूतान. महत्त्वाचे पॉईंट्स आहे. भूतानच्या सोनम येशेने पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये एका डावामध्ये 8 विकेट्स घेण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे. आणि भूतान आणि म्यानमार हे ICCचे असोसिएट्स सदस्य देश आहेत. पुढील प्रश्न, भारतामधील पहिले स्लम फ्री सिटी बनण्याच्या मार्गावरती कोणते शहर आहे? तर ते सुरत आहे. सुरत हे भारतातील डायमंड कॅपिटल आणि प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र आहे. आणि इन सितू रिडेव्हलपमेंट म्हणजे झोपडपट्टी असलेल्या त्याच ठिकाणी बहुमजली इमारती उभारून रहिवाशांचे पुनर्वसन करणे असा हा प्रकल्प आहे. आणि PMAY चा उद्देश आहे की हाऊसिंग फॉर ऑल. ठीक आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAचे महासंचालक म्हणजे DG पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला? तर तो राकेश अग्रवाल यांनी. NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. स्थापना 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते NIA ची स्थापना करण्यात आली. आणि 31 डिसेंबर 2008 रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणा 2008 लागू झाला. आणि राकेश अग्रवाल हे 1994 बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरचे IPS अधिकारी आहेत. पुढील प्रश्न, भारताची पहिली बॉम्ब डिस्पोजल सिस्टीमसाठी स्वतंत्र मानक IS 19445 2025 कोणत्या संस्थेने अधिकृत केलेली आहे? तर ती BIS या संस्थेने केलेली आहे. हे जे मानक आहे हे भारतातील बॉम्ब निस्सारण प्रणालीचे पहिले समर्पित मानक आहे. आणि त्याचं मुख्य कार्य आहे उत्पादनांची सुरक्षितता, ग्राहक संरक्षण आणि पर्यावरण संरक्षणासारख्या विविध सरकारी धोरणांना समर्थन करणे. पुढील प्रश्न 18. अलीकडे मंजूर झालेला दुलहस्ती स्टेज 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? तर तो चिनाब या नदीवरती आहे. हा 260 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि हा प्रकल्प भारताच्या एनर्जी सिक्युरिटी प्लस स्ट्रॅटेजिक असर्शन धोरणाचा भाग असणार आहे. आणि 2025 मध्ये भारताने IWT तात्पुरता स्थगित केल्यानंतर चिनाब खोऱ्यातील प्रकल्प वेगाने मंजूर केला जात आहे. पुढील प्रश्न, 400हून अधिक वर्षांनंतर पारंपरिक पत्र वितरण पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर तो डेन्मार्क आहे. इथे चुकलं आहे, डेन्मार्क हा देश आहे. ठीक आहे. डेन्मार्क हा पारंपरिक पत्र वितरण पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश आहे. डेन्मार्क आहे. आणि पोस्ट नॉर्ड या सरकारी टपाल सेवेद्वारे शेवटचे पत्र वितरित करण्यात आले. पुढील प्रश्न 20. भारतामध्ये 3D प्रिंटेड ऑटोमॅटिक वेदर स्टेशन सर्वप्रथम कोणत्या शहरात राबविले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दिल्ली येथे. मिशन मौसम ही मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स अंतर्गत 2000 कोटींची राष्ट्रीय योजना आहे. आणि 3D प्रिंटेड AWS हे मेक इन इंडिया अंतर्गत पूर्णपणे स्वदेशी बनवलेले आहे. पुढील प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये भारताचे नवीन डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजे DGFT म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर लव अग्रवाल यांची. कोविड-19 काळामध्ये आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून लव अग्रवाल यांनी देश पातळीवरती हे परिचित झाले. ते 1996 बॅचचे आंध्र प्रदेश कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवक म्हणजे IAS अधिकारी आहेत. पुढील प्रश्न, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय पातळीवरील AI संशोधन संस्था इंडियन AI रिसर्च ऑर्गनायझेशन कुठे स्थापन करण्यात आली? तर ती गिफ्ट सिटी गांधीनगर येथे. IAIROची स्थापना गुजरातमधील गिफ्ट सिटी गांधीनगर येथे करण्यात आलेली आहे. फार्मा, हेल्थ, क्लायमेट, एनर्जी या क्षेत्रांसाठी प्रगत AI संशोधन व नवोन्मेष हा IAIROचा मुख्य उद्देश आहे. आणि ही संस्था पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP मॉडेलवरती आधारित आहे. पुढील प्रश्न,
52 उपग्रह एकाच वेळी कक्षेत यशस्वीपणे प्रक्षेपित करण्याची घोषणा कुणी केलेली आहे, तर ती रशियाने केलेली आहे. सोयूज 2.1B रॉकेटद्वारे एकाच वेळी 52 उपग्रह कक्षेमध्ये प्रक्षेपित करण्यात आले. रॉस्कॉस्मॉस ही रशियाची राष्ट्रीय अंतराळ संस्था म्हणजे स्पेस एजन्सी आहे. या प्रक्षेपणात AIST-2T प्रकारचे 2 उपग्रह समाविष्ट होते. पुढील प्रश्न, स्वीडिश अकॅडमीच्या नवीन कायमस्वरूपी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर ती इग्रिड कालबर्ग यांची. स्वीडिश अकॅडमीच्या नवीन कायमस्वरूपी सचिव म्हणून इग्रिड कालबर्ग यांची नियुक्ती झालेली आहे. मॅट्स माल्म यांनी 7 वर्षांच्या कार्यकाळानंतर डिसेंबर 2025 राजीनामा दिल्यानंतर यांची नियुक्ती झालेली आहे. आणि स्वीडिश अकॅडमी ही नोबेल साहित्य पुरस्कार देणारी संस्था आहे. पुढील प्रश्न, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रच्या नवीन संचालक पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे श्रीकुमार जी पिल्लई यांची. त्यांनी 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्ती झालेल्या CG करहडकर यांची जागा घेतलेली आहे. आणि पिल्लई हे यापूर्वी भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे न्यूक्लिअर रिसायकल बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. पुढील प्रश्न, इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट ऑफ भारत इन मोदी एरा हे पुस्तक कोणी लिहिले आहे, तर हे सिकंदर कुमार यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते व्हाईट प्रेसिडेंट एन्क्लेव्ह येथे करण्यात आले. आणि डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि UPI विस्तार यांसारख्या उपक्रमांवरती पुस्तकात विशेष भर देण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा 27, बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे निधन केव्हा झाले, तर 30 डिसेंबर 2025 रोजी. खालिदा जिया या बांगलादेशच्या नॅशनल पार्टी BNPच्या प्रमुख नेत्या होत्या. खालिदा जिया आणि शेख हसीना यांना बांगलादेशच्या राजकारणातील बॅटलिंग बेगम्स म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न 28, 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेमध्ये दोहा कांस्य पदक जिंकणारा भारतीय पुरुष खेळाडू कोण आहे, तर ते अर्जुन एरिगेसी आहेत. तर खुल्या गटामध्ये अर्जुन एरिगेसी यांनी 9.5 गुणांसह कांस्य पदक पटकावले. अर्जुन एरिगेसी हे विश्वनाथन आनंदनंतर वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारे दुसरे भारतीय खेळाडू आहेत. आणि महिला गटामध्ये कोनेरू हम्पी यांनी 8.5 गुणांसह कांस्य पदक पटकावले आहे. पुढील प्रश्न 29, अमृत 2.0 योजनेबद्दल लेखात कोणते प्रमुख मर्यादा अधोरेखित करण्यात आलेली आहे, तर पायाभूत सुविधा उभारणीवरती भर आणि पण नळापर्यंत सुरक्षिततेवरती कमी लक्ष. तर महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, अमृत 2.0 मध्ये पाणी उपलब्धतावरती भर आहे, पण नळापर्यंत सुरक्षिततावर अपुरा भर आहे, असं या न्यूजमध्ये आहे. तर भारत जल गुणवत्ता निर्देशांक 122 देशांपैकी 120व्या क्रमांकावरती आहे. आणि भारतामध्ये दरवर्षी सुमारे 2 लाख लोक असुरक्षित पिण्याच्या पाण्यामुळे मृत्युमुखी पडतात. प्रश्न 30, जस्टिस मिशन 2025 ही लष्करी सराव मोहीम कोणत्या देशाने आणि कोणत्या क्षेत्रीय कमांडद्वारे राबविली, तर चीन आणि ईस्टर्न थिएटर कमांड. जस्टिस मिशन 2025 हे भारताचे तैवान भोवती संयुक्त लष्करी क्षमता तपासणारे सराव अभियान आहे. तैवान स्टेटमधील मिडन लाईन ओलांडणे हे तणाव वाढवणारे पाऊल मानले जाते, ह्याचे कारण येते. आणि प्रश्न 31, भारतीय हवाई दलाचे नवीन व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर एअर मार्शल नागेश कपूर यांची. IAF मध्ये एकूण 7 ऑपरेशन कमांड्स असून AOC इन सी हे त्या कमांडचे प्रमुख असतात. आणि एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी साऊथ वेस्टर्न एअर कमांडचे AOC इन सी म्हणून पदभार स्वीकारला. आणि एअर मार्शल सेथुपल्ली श्रीनिवास यांनी ट्रेनिंग कमांड AOC इन सी या पदावरती हे पदभार स्वीकारलेले आहे.
प्रश्न 32, 2026चा G7 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर एव्हिया फ्रान्स येथे. 2026ची G7 शिखर परिषद 14 ते 16 जून 2026 दरम्यान फ्रान्समधील एव्हिया येथे आयोजित केली जाणार आहे. G7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिका 7 विकसित देश आहेत आणि G7 शिखर परिषदेचा मुख्य उद्देश आहे जागतिक आर्थिक स्थैर्य, हवामान बदल, सुरक्षा व आरोग्यविषयक धोरणांवर समन्वय साधणे. पुढील प्रश्न 33, मेलिपोनिक कल्चर या संज्ञेचा संबंध कशाशी आहे? तर डंख नसलेल्या मधमाशांचे पारंपरिक पालन. पेरूच्या साटिपो नगरपालिकेने ॲमेझोनियन स्टिंगलेस बीज ना कायदेशीर हक्क देऊन कीटक अधिकारांची जागतिक पातळीवरील पहिली मान्यता दिलेली आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठी अंतर्गत रोबोट ट्राउट मासे शेती कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर ती तेलंगणामध्ये. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यामध्ये ही सुरू करण्यात आली. रेनबो ट्राउट हा थंड पाण्यातील मासा असून पारंपरिकपणे हिमालयीन राज्यांमध्ये त्याची शेती केली जाते आणि स्मार्ट ग्रीन ॲक्वाकल्चर या स्टार्टअपने सुमारे 50 कोटींच्या गुंतवणुकीत हा प्रकल्प उभारला आहे. पुढील प्रश्न, लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी कोणत्या पदावरती कार्यभार स्वीकारला आहे? तर डायरेक्टर जनरल ऑफ बॉर्डर रोड्स. हे 29वे डायरेक्टर जनरल आहेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन BRO ही भारताच्या सीमावर्ती व दुर्गम भागांमध्ये सामरिक रस्ते व पायाभूत सुविधा उभारणारी प्रमुख संस्था आहे. पुढील प्रश्न, पाकिस्तानने जानेवारी 2026मध्ये चाचणी घेतलेले तैमूर क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या प्रकारचे आहे? तर ते हवाई प्रक्षेपित क्रूझ क्षेपणास्त्र आहे. पाकिस्तानने 600 किलोमीटर मारा क्षमतेचे तैमूर हवाई क्षेपणास्त्र क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्र जमिनीवरील तसेच समुद्रावरील लक्ष्यांवरती पारंपरिक स्फोटकासह मारा करू शकते. हे त्याची क्वालिटी आहे. पुढील प्रश्न, व्हेनेझुएलाच्या सध्याच्या कार्यकारी राष्ट्राध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर याचे योग्य उत्तर आहे डेल्सी रेडिगेज आणि डेल्सी रेडिगेज या व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष असून त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कार्यकारी राष्ट्राध्यक्ष पद देण्यात आलेले आहे. त्या सध्या उपराष्ट्राध्यक्ष पदासोबत अर्थ व तेल मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होत्या. पुढील प्रश्न, उत्तर प्रदेशातील पहिली ब्रेल लायब्ररी कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर ती लखनौ या शहरात. ही ब्रेल लायब्ररी डॉक्टर शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद केंद्रीय ग्रंथालयात आहे. या ग्रंथालयात 4000हून अधिक ब्रेल पुस्तके उपलब्ध असून ती राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या माहितीनुसार 2025मध्ये भारतात किती वाघांचा मृत्यू झालेला आहे? तर जवळजवळ 166 वाघांचा. 2024 मधील 126 मृतांच्या तुलनेत 2025मध्ये वाघ मृत्यूमध्ये 40ने वाढ झालेली आहे आणि भारतात 2022मध्ये वाघांची संख्या 3682 इतकी असून जगातील सुमारे 75% वाघ आपल्या भारतात आहेत. सूर्यास्त रॉकेट सिस्टीमबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर ही भारतातील पहिली स्वदेशी युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर प्रणाली आहे. ही प्रणाली पुणे आधारित NIBE लिमिटेडने इस्रायलच्या एल्बाइट सिस्टीमच्या सहकार्याने विकसित केलेली आहे आणि सूर्यास्त प्रणाली 150 ते 300 किलोमीटर अंतरावरती अचूक पृष्ठभाग ते पृष्ठभाग हल्ला करू शकते. प्रश्न 41, ऑस्ट्रेलियन ओपन 2026च्या मुख्य ड्रॉमध्ये सहभागी होणारी सर्वात ज्येष्ठ वयोगटातील महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर ती व्हीनस विल्यम्स ही आहे. 45 वर्षाची व्हीनस विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत खेळणारी सर्वात वयोवृद्ध महिला ठरणार आहे. व्हीनस विल्यम्सने ही 7 वेळा ग्रँड स्लॅम एकेरी विजेती आणि 5 वेळा विम्बल्डन विजेती आहे. पुढील प्रश्न, स्वदेश म्हणजे सी वॉटर डिसॅलिनेशन सिस्टीम ही पोर्टेबल उपक्रम प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केले? तर ती DRDOने. मॅन्युअल स्वदेश प्रणाली एक व्यक्तीद्वारे वाहून नेता येते व आपत्कालीन स्थितीमध्ये 10 ते 20 जणांना ती पाणी पुरवू शकते.
पुढील प्रश्न, कॅलामेरिया मिझोरॅमेनिस रॅ मिझोरॅमॅन्सिस ही नवीन सापाची प्रजाती कोणत्या राज्यात शोधण्यात आलेली आहे? तर ती मिझोरॅममध्ये. कॅलामेरिया मिझोरॅमॅन्सिस ही अविषारी रीड सापाची प्रजाती आहे आणि शोध मिझोरम विद्यापीठाचे प्राचार्य लालरेमसांग लालरेमसांग यांच्या नेतृत्वाखाली संशोधन पथकाने लावलेले आहेत. पुढील प्रश्न, भारतीय सेनेने ड्रोन युद्धासाठी उभारलेली नवीन विशेष फोर्स कोणती आहे? तर ती भैरव आहे. भैरव फोर्समधील सर्व जवान ड्रोन संचालन आणि रिअल टाइम युद्ध कारवायांसाठी प्रशिक्षित आहे. एक्सरसाइज अखंड प्रहार मध्ये भैरव बटालियनने आपली कार्यक्षमता यशस्वीरित्या सिद्ध केली आहे. पुढील प्रश्न, भारताने सुरू केलेल्या EB4 बिझनेस व्हिसा कोणत्या देशासाठी व्यावसायिकांसाठी आहे? तर ती चीनसाठी आहे. आणि EB4 हा भारताने सुरू केलेला इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शन इन्व्हेस्टमेंट बिझनेस व्हिसा आहे. हा व्हिसा चीनमधील व्यावसायिकांना औद्योगिक व उत्पादन संबंधित कामांसाठी भारतात येणाऱ्या परवानगी देते. पुढील प्रश्न, अलीकडे सुरू करण्यात आलेली शाईन योजना कोणत्या संस्थेने सुरू केली? तर ती BISने, भारतीय मानक ब्युरोने. ही योजना BISच्या 79व्या स्थापन दिनी नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आली. शाईन योजनेमध्ये महिलांना गुणवत्ता, सुरक्षितता, मानांकनांमध्ये बाबत प्रशिक्षण दिले जाते. ही योजना NGOज आणि स्वयंसहाय्य संघटना सहकार्याने राबविली जाते. पुढील प्रश्न, चर्चेत असलेले भारतीय योजना कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आली? तर ती APEDA मार्फत. आणि भारती हा APEDA द्वारे सुरू केलेला ॲग्री फूड अँड ॲग्रीटेक स्टार्टअपसाठी निर्यात क्षमतेवरती आधारित उपक्रम आहे. आणि APED म्हणजे ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि भारती अंतर्गत निवडलेल्या टॉप 10 स्टार्टअप्सना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये प्रदर्शनाची संधी दिली जाईल. पुढील प्रश्न, 2026 साठी नृत्य कलानिधी पुरस्कार कोणत्या भरतनाट्यम नृत्यांगनेला प्रदान करण्यात आला? तर तो उर्मिला सत्यनारायणन यांना मिळालेला आहे. उर्मिला सत्यनारायणन या ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. नृत्य कलानिधी हा पुरस्कार द म्युझिक अकॅडमी चेन्नईच्या वतीने प्रदान केला जातो. प्रश्न 49, खुतबात ए मोदी, लाल किले की फसल में या पुस्तकाचे विमोचन कोणी केले? तर ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी. या पुस्तकात 2014 ते 25 या कालावधीतील स्वातंत्र्य दिन भाषणाचा समावेश आहे. हे पुस्तक अंत्योदय, गरीब कल्याण, स्वच्छ भारत, राष्ट्रीय एकता आणि विकसित भारत दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. पुढील प्रश्न 50वा, भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली नॅशनल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड लॅबोरेटरी म्हणजे NESL कुठे आहे? तर ती CSIR नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी दिल्ली याचं योग्य उत्तर आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. भारताने स्वदेशी वायू प्रदूषण मापन उपक्रमांच्या विकासासाठी NESL स्थापन केलेली आहे. NESLच्या माध्यमातून नॅशनल क्लिअर एअर प्रोग्राम ला विश्वासार्ह आणि स्थानिक डेटा मिळणार आहे. एक मिनिट जरा. पुढील प्रश्न, भारताची डस्ट एक्सपेरिमेंट म्हणजे DEX ही कोणत्या प्रकारच्या कणांचा अभ्यास करण्यासाठी विकसित केलेली आहे? तर ती अंतर्ग्रहीय धुलीय कण हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर हे भारतातील पहिले स्वदेशी उपकरण आहे जे अंतर्ग्रहीय धुलीकणांचा अभ्यास करते. DEX उपकरण हे हायपर व्हेलॉसिटी तत्वावरती आधारित असून अवकाशातील वेगवान धुलीकणांचे आघात ऐकून नोंदवते. पुढील प्रश्न, 21वे जागतिक मराठी संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? तर ते पणजी गोवा येथे. 21वे जागतिक मराठी संमेलन 9 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान पणजी येथे कला अकादमीने आयोजित केले
संमेलनाची संकल्पना ही शोध मराठी मनाचा अशी आहे आणि अध्यक्षपद प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे भूषवणार आहेत. पुढील प्रश्न, भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्रप्रताप कोणी उद्घाटित केले? तर ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी. पहिले स्वदेशी डिझाईनवर निर्मित प्रदूषण नियंत्रण जहाज आहे समुद्रप्रताप हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेले असून ते तेलगळती शोध व पुनर्प्राप्तीसाठी सुसज्ज आहे. पुढील प्रश्न, 2026च्या बाफ्टा फिल्म अवॉर्डच्या लॉंगिस्टिकमध्ये सर्वाधिक मेन्शन्स मिळणारा चित्रपट कोणता आहे? तर वन बॅटल आफ्टर अनदर हा चित्रपट आहे. सर्वाधिक याला 16 मेन्शन्स नामांकनं मिळाली आहेत आणि लिओनार्दो डी कॅप्रिओ हा वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाचा प्रमुख अभिनेता आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिली हायड्रोजनवरती चालणारी रेल्वे चाचणी कोणत्या मार्गावरती सुरू होणार आहे? जीत आणि सोनपेठ या मार्गावरती 26 जानेवारी 2026 पासून हरियाणातील जीत आणि सोनीपत मार्गावरती ही चाचणी सुरू होणार आहे. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे तयार करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, नागोरी अश्वगंधा या उत्पादनाला GI टॅग कोणत्या राज्यातून देण्यात आलेला आहे? तर राजस्थानमधून. नागोरी अश्वगंधा हे राजस्थानमधील दुसरे GI टॅग प्राप्त कृषी उत्पादन आहे. अश्वगंधा ही आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. पुढील प्रश्न, भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी कोणत्या देशाने पाठिंबा दिलेला आहे? तर तो चिलीने. चिलीच्या मते UNSC ची रचना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सत्ता संतुलनाचे प्रतिबिंब राहू नये आणि भारत हा संयुक्त राष्ट्र शांतीसेना मोहिमांमध्ये सर्वाधिक योगदान देणारा देशांपैकी एक आहे. पुढील प्रश्न, भारतामध्ये थेट नळाचे पाणी पिण्यायोग्य असलेले पहिले शहर कोणते आहे? तर ते पुरी हे शहर आहे. ओडिशाने 2021 मध्ये सुजल ड्रिंक फॉर टॅप मिशन सुरू केले आणि पुरीतील नळाच्या पाण्याची गुणवत्ता BISच्या मानकानुसार प्रमाणित आहे. अमृत योजना शहरी पाणीपुरवठा व स्वच्छ पायाभूत सुविधांवरती हे लक्ष केंद्रित करते. पुढील प्रश्न, WHO फार्माकोव्हिजिलन्स योजनांमध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? तर तो 8वा आहे. इंडियन फार्माकोपिया 2026 ही औषध मानकांची 10वी अधिकृत आवृत्ती आहे. भारत हा रक्तगट मोनोग्राफ फार्माकोपियामध्ये समाविष्ट करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे आणि इंडियन फार्माकोपिया आता 19 ग्लोबल साऊथ देशांमध्ये अधिकृतरित्या मान्यता प्राप्त आहे. पुढील प्रश्न, न्यू साऊथ वेल्सची सायंटिस्ट ऑफ इयर हा सन्मान मिळवणारी नलिनी जोशी या खालीलपैकी कोणत्या गणिती क्षेत्रातील तज्ज्ञ ठरलेल्या आहेत? तर त्या गणित या विषयांमध्ये. सायंटिस्ट ऑफ द इयर हा न्यू साऊथ वेल्स सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च विज्ञान सन्मान आहे. नलिनी जोशी या सिडनी विद्यापीठाच्या पहिल्या महिला गणिती प्राध्यापक ठरलेल्या आहेत. पुढील प्रश्न, कमला जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर तो अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. कमला नदी ही सुबनसिरी नदीची प्रमुख उपनदी आहे. हा प्रकल्प स्थापित क्षमता 1720 मेगावॅट इतकी आहे आणि हा प्रकल्प ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील प्रश्न, लडाख क्रीडा धोरण कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आले? तर ते करविंदर गुप्ता यांच्या. लडाख क्रीडा धोरण जानेवारी 2026 मध्ये लडाखचे उपराज्यपाल करविंदर गुप्ता यांनी सुरू केले. लडाख 2026 मध्ये खेलो इंडिया विंटर गेम्सच्या 6व्या आवृत्तीचे यजमानपद भूषवित आहे. पुढील प्रश्न, वायमर त्रिकोण हा कोणत्या 3 देशांचा राजकीय गट आहे? तर तो फ्रान्स, जर्मनी आणि पोलंडचा. याची स्थापना 29 ऑगस्ट 1991 रोजी जर्मनीतील वायमर येथे झाली आणि याचा मुख्य उद्देश आहे राजकीय संवाद व सहकार्य मजबूत करणे. पुढील प्रश्न, UIDAI सुरू केलेल्या आधार साठीचा नवीन मस्कॉटचे नाव काय आहे? तर ते उदय असे आहे. तर UIDAI आधार विषयक माहिती अधिक सोपी व नागरिकाभिमुख करण्यासाठी उदय हा मस्कॉट सुरू केलेला आहे आणि UIDAI ही आधार कायदा
16 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली वैधानिक संस्था आहे. उदय मस्कोटचे अनावरण UIDAIचे अध्यक्ष निळकंठ मिश्रा यांनी तिरुवनंतपुरम येथे केली. पुढील प्रश्न, भारताची पहिली डीप टेक स्टार्टअप पॉलिसी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ती तमिळनाडूने. तमिळनाडू डीप टेक स्टार्टअप पॉलिसी 2025-26 अंतर्गत 100 स्टार्टअपसाठी 100 कोटी निधींची तरतूद करण्यात आलेली आहे. ही धोरण कृती बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, जैवतंत्रज्ञान व स्वच्छ ऊर्जा यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानावरती आधारित आहे. पुढील प्रश्न, भारत ओमान CEPA अंतर्गत ओमानने भारतीय निर्यातीसाठी किती टक्के टॅरिफ लाईन्सवरती त्वरित शुल्कमुक्त प्रवेश दिला आहे? तर तो 98.08%. इंडिया ओमान CEPA हा केवळ FTA नसून वस्तू, सेवा, गुंतवणूक व व्यावसायिक स्थलांतर समाविष्ट करणारा व्यापक करार आहे. इंडिया ओमान CEPAमुळे अभियांत्रिकी, औषध निर्मिती, वस्त्रोद्योग व सागरी उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. पुढील प्रश्न, डिजिटल कंटेंट क्रिएटर्स सक्षम करणारे क्रिएटर्स कॉर्नर ही एक व्यासपीठ कोणत्या संस्थेने सुरू केलेले आहे? तर ते प्रसार भारती. हा उपक्रम DD न्यूज या राष्ट्रीय दूरदर्शन वाहिनी वरून प्रसारित केला जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश आहे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देणे व दर्जेदार कंटेंट निर्मितीला प्रोत्साहन देणे. पुढील प्रश्न, लेप्टोब्रेकियम सोमानी आणि लेप्टोब्रोकियम मेचुका या अलीकडे शोधल्या गेलेल्या प्रजाती कोणत्या वर्गातील आहे? तर या बेडूक या प्रजातीच्या आहेत. या अरुणाचल प्रदेशातील नवीन बेडूक प्रजाती आहेत. या 2 नव्या बेडूक प्रजातीचा शोध फ्रॉगमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे SD बिजू यांच्या नेतृत्वाखाली लागला. 2026 गोल्डन ग्लोबमध्ये बेस्ट परफॉर्मन्स बाय मेल ॲक्टर कोणाला मिळाला? तर तो टिमोथी शालामे याला. कुठल्या चित्रपटासाठी? तर मार्टसी सुप्रीम या चित्रपटासाठी. 2026 गोल्डन ग्लोबमध्ये पॉडकास्ट श्रेणीला प्रथमच समावेश करण्यात आलेले आहे आणि ॲमी पोचलर च्या गुड हँग या पॉडकास्टने पहिला गोल्डन ग्लोब पॉडकास्ट पुरस्कार जिंकलेला आहे. पुढील प्रश्न, प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना कोणत्या मंत्रालया अंतर्गत राबविली जाते? तर कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. हा पूर्णपणे केंद्र पुरस्कृत योजना आहे ही आणि PMRKVY चा उद्देश आहे कृषी विकासाला गती देणे व शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे. पुढील प्रश्न, भारताने आपला पहिला स्क्वॉश वर्ल्ड कप कोणत्या शहरात जिंकला? तर तो चेन्नईमध्ये. भारत स्क्वॉश वर्ल्ड कप जिंकणारा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि इजिप्त नंतर 4था देश ठरला आहे आणि स्क्वॉश वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा आशियातील पहिला देश आहे आणि अंतिम सामन्यामध्ये भारताने हाँगकाँग चीन संघाला 3-0 असा पराभव केला. पुढील प्रश्न, परम शक्ती सुपर कम्प्युटर कोणत्या राष्ट्रीय योजनेअंतर्गत निधी मिळवून विकसित करण्यात आला? तर तो नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन या अंतर्गत. IIT मद्रासने 3.1 पेटा फ्लॉप्स क्षमतेचा परमशक्ती सुपर कम्प्युटर सुरू केला. परमशक्ती सुपर कम्प्युटर CDAC च्या सहकार्याने पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, अल्बा एल हावरी ने जानेवारी 2026 रोजी इजिप्त संसदेत कोणती ऐतिहासिक भूमिका बजावली? तर त्या पहिल्या महिला प्रमुख पटल अध्यक्ष आहेत. त्यांनी वयाच्या 79 वर्षाच्या असून इजिप्तच्या संसदेत उद्घाटन पत्र म्हणजे प्रेसाईड करणारी पहिली महिला झालेली आहे आणि नवीन सत्राच्या उद्घाटन सत्रामध्ये सर्वात वयस्कर सदस्य तात्पुरते अध्यक्ष बनतो अशी तिकडची पद्धत आहे. पुढील प्रश्न, भारत सरकारने संपूर्ण महत्त्वपूर्ण खनिज मूल्य साखळी विकसित करण्यासाठी कोणती राष्ट्रीय मोहीम सुरू केली? तर राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज मोहीम म्हणजे NCMM. महत्त्वपूर्ण खनिजांच्या जागतिक पुरवठा साखळीत खरा सामरिक प्रभाव खाणकामात नव्हे तर प्रक्रिया व शुद्धीकरण टप्प्यावरती असतो. राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज मोहीम म्हणजे NCMM अंतर्गत खनिज प्रक्रिया पार्क, संशोधन, पुनर्वापर व संपूर्ण मूल्य साखळी विकासावरती भर देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, एक्सरसाइज सांज शक्ती ही कोणत्या प्रकारची सराव मोहीम आहे? तर अर्जुन एरिगेसी लष्करी नागरी एकात्म
सराव. हा सराव महाराष्ट्रातील दिघी हिल्स रेंज येथे दक्षिण कमांड अंतर्गत पार पडली. हा सराव भारतीय सेना व 16 नागरी यंत्रणा मिळून 350हून अधिक कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या सेक्रेटरी जनरल अवॉर्ड 2025ने कोणत्या भारतीय लष्करी अधिकाऱ्याला सन्मानित करण्यात आले? तर ते मेजर स्वाती शांतकुमार यांना. तर त्यांनी दक्षिण सुदानमधील UNMISS मोहिमेत लिंग संवेदनशील शांतता प्रस्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि इक्वल पॅरामीटर्स लास्टिंग पीस या उपक्रमामुळे 5000हून अधिक महिलांना सुरक्षित व सशक्त वातावरण मिळालेले आहे. पुढील प्रश्न, भारतीय रेल्वेने OTP आधारित तिकीट प्रणाली देशभरात कधीपासून लागू केलेली आहे? तर ती 12 जानेवारी 2026 पासून. बनावट व दलालांकडून होणाऱ्या तिकीट बुकिंगला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेने OTP आधारित तिकीट प्रणाली सुरू केलेली आहे. OTP आधारित तिकीट प्रणाली ऑनलाईन काउंटरवरती तिकीट बुकिंगसाठी अनिवार्य करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार UAE पासपोर्ट जगात कितव्या क्रमांकावरती आहे? तर तो 5व्या क्रमांकावरती आहे. UAE पासपोर्ट धारकांना 184 देशांमध्ये व्हिसा फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवेश मिळतो. हेनली पासपोर्ट इंडेक्स हा पासपोर्टच्या सामर्थ्याचे मोजमाप व्हिसा प्रवेशावरती आधारित आहे. पुढील प्रश्न, विल फॉर पीस 2026 नावाचा संयुक्त नौदल पुरस्कार कोणत्या देशाच्या पाण्यात आयोजित करण्यात आला? तर तो दक्षिण आफ्रिकेच्या. हा बहुराष्ट्रीय नौदल सराव दक्षिण आफ्रिकेतील सीमन्सटाऊन जवळील पाण्यात आयोजित करण्यात आला. हा सराव ब्रिक्स प्लस देशांच्या नौदलांना एकत्र आणून समुद्र सुरक्षा व व्यापार मार्गाने संरक्षण करण्यावरती केंद्रित आहे. या सरावात चीन, रशिया, संयुक्त अरब अमिरात आणि दक्षिण आफ्रिकेतील नौदल योगदान देत आहेत. पुढील प्रश्न, भारतातील 27वे अमेरिकन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर सार्जिओ गोर यांची. भारताचे 27वे अमेरिकन राजदूत म्हणून 14 जानेवारी 2026 रोजी पदभार स्वीकारला. राजदूत सार्जिओ गोर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राष्ट्रपती भवनामध्ये ओळखपत्रे सादर करून ही प्रोसेस पूर्ण केली. प्रश्न 81, भारताच्या दीर्घपल्ल्याच्या अणु प्रतिबंधक क्षमतेचा कणा कोणती क्षेपणास्त्र प्रणाली आहे? तर अग्नि-5 हे 5000 किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याचे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस हे भारत रशियन संयुक्तपणे विकसित केलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. पुढील प्रश्न, केरळ राज्यातील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून कोणत्या अभयारण्याची पुनर्नामांकन करण्यात आले? तर ते आरालम असे आहे त्याचे नामकरण. तर आरालम अभयारण्य कन्नूर जिल्ह्यातील सुमारे 55 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे आणि केरळमध्ये नोंदवलेल्या 327 फुलपाखरूंच्या प्रजातींपैकी 266 प्रजाती आरालममध्ये आढळतात. पुढील प्रश्न, ग्रामीण महिलांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय उद्योजकता अभियान कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले? तर ते दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. राष्ट्रीय उद्योजकता अभियान 12 जानेवारी 2026 रोजी DAY-NRLM अंतर्गत सुरू करण्यात आले. नाबार्ड ग्रामीण कर्जपुरवठा व उद्योजकता विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. पुढील प्रश्न, इंडिया पोस्टची न्यू फ्रँचायझी स्कीम 2.0 कोणत्या तारखेपासून अंमलात आली? तर ती 1 जानेवारी 2026 पासून. टपाल सेवांचा विस्तार करणे व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे हा याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न 85, 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुरुष गटात अंतिम फेरीत कोणते संघ पोहोचले? तर महाराष्ट्र व रेल्वे. 58वी वर्ष राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा तेलंगणातील हनमकोंड येथील काझीपेट रेल्वे स्टेडियमवरती पार पडली. तर इथून पुढचे जे प्रश्न आहेत ना ते वन लाईनर असणार आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला जर पाहायचं असतील तर तुम्ही आपले डेली करंट अफेअरचे लेक्चर्स पाहू शकता. 1 मिनिट फक्त. प्रश्न 86,
आर्यन वर्मा यांना कोणत्या वर्षी भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँड मास्टर होण्याचा मान मिळाला? तर 2026. 21 वर्षीय आर्यन वर्मा हे भारताचे 92वे बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरलेले आहेत. आणि पुढील प्रश्न, न्यूझीलंडमध्ये सापडलेले 300 वर्ष जुन्या विशाल ब्लॅक कोरल कोणत्या भागात आढळून आला? तर तो फियोर्डलँड येथे. तर न्यूझीलंडच्या वाईल्ड लाईफ ॲक्ट अंतर्गत ब्लॅक कोरलला कायदेशीर संरक्षण यामध्ये देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न, उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंकवरील भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कुठला आहे? तर तो टनल T50 असा आहे. पुढील प्रश्न, उद्योगांसाठी धोरणात्मक स्पष्टता आणि कार्यक्षमतेवरती भर देणारी कोणती योजना उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाची ठरलेली आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे उत्पादन संलग्न प्रोत्साहन PLI योजना. पुढील प्रश्न, रोबो सिस्टीम 15 म्हणजे RBS-15 ही क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर ती स्वीडन या देशाने. अलीकडेच कोणत्या भारतीय नेत्याला दुर्मिळ जपानी समुराईन मार्शल्स आर्ट केंजुत्सू मध्ये दीक्षा देण्यात आली? तर ते पवन कल्याण यांना. पुढील प्रश्न, परिपूर्ण मेडिक्लेम आयुष विमा योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर वित्त मंत्रालयातील वित्तीय सेवा विभाग यांनी. सीमा सुरक्षा बल म्हणजे BSF चे महासंचालक कोण आहेत? तर ते प्रवीण कुमार हे आहेत. पुढील प्रश्न, इंटरनॅशनल नेट झिरो समिट INZS 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? तर ते पणजी येथे. 2026 साली साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे मुख्य संकल्पना थीम काय असण्याची शक्यता आहे? तर 150 वर्ष 150 इयर्स ऑफ द वंदे मातरम अशी संकल्पना असू शकते किंवा असेल. पुढील प्रश्न, प्राचार्य धीरज शर्मा हे कोणत्या संस्थेचे डायरेक्टर आहेत? तर ते IIM रोहतक या संस्थेचे डायरेक्टर आहेत. डार्डानेल्स समुद्रधवणी कोणत्या देशात स्थित आहे? तर ती तुर्की या देशात आहे. पुढील प्रश्न, स्पिटुक गस्टर महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो? तर तो स्पिटुक मठ लडाख येथे. IMFचे अर्थतज्ञ कोण आहेत? तर ते पियरे ऑलिव्हियर गोरिन्सांश असे आहेत, म्हणजे असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न 100वा, इंडियन बँक असोसिएशन IBA बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्डमध्ये बेस्ट फिनटेक अँड DPI अडॉप्शन पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला आहे? तर तो कर्नाटक बँकेला मिळाला आहे. नॅशनल ऑलिम्पिक अकॅडमीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर ती PT उषा यांची. पुढील प्रश्न, भारत ॲक्वाकल्चर मध्ये जागतिक स्तरावरती कोणत्या क्रमांकावरती आहे? भारत ॲक्वाकल्चरमध्ये कितव्या क्रमांकावरती आहे? तर तो 2ऱ्या क्रमांकावरती आहे. प्रगती प्लॅटफॉर्म कोणी तयार केला? प्रगती प्लॅटफॉर्म हा कोणी तयार केला असा प्रश्न आहे. तर तो प्राईम मिनिस्टर ऑफिस म्हणजे PMO सह नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर यांनी तो तयार केलेला आहे. पुढील प्रश्न 104, नंबिओ ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात सुरक्षित शहर कुठले आहे असा प्रश्न आहे. तर ते अबुधाबी हे शहर आहे. A23A हिमखंडाचा A23A हिमखंडाचा अंतिम तुटण्याचा टप्पा कोणत्या देशाच्या उपग्रहाने नोंदवला? तर तो चीन या देशाच्या उपग्रहाने. पुढील प्रश्न 2026 साठी जगातील सर्वात सुरक्षित पूर्ण सेवा विमान कंपनी कुठली आहे? तर ती एतिहाद एअरवेज आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय दक्षता आयोग CVC मध्ये दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती प्रवीण वशिष्ठ यांची. आणि पुढील प्रश्न आहे, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स RNI 2026 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावरती आहे? तर तो सिंगापूर हा देश आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026 कधी सुरू होणार आहे? तर तो 21 ऑक्टोबर 2026 रोजी. पुढील प्रश्न आहे, कायजाद भारूचा यांची HDFC बँकेच्या पूर्णवेळ संचालक व उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर होल टाइम डायरेक्टर अँड डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर.
70व्या अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार कोणत्या केंद्रीय मंत्रालयांच्या हस्ते प्रदान करण्यात आले? तर ते अश्विनी वैष्णव यांच्या. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या हाय सी ट्रिटी BBNJ करार कधी अंमलात आला? तर तो 17 जानेवारी 2026 रोजी. दोस्ती 17 कोस्टगार्ड सराव कोणत्या देशाने आयोजित केला? तर तो मालदीव्सने आयोजित केला होता. पुढील प्रश्न 114, इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2025 घोषणा 2026 मध्ये कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर तो ग्राका माचेल यांना प्रदान करण्यात आला. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स नुसार भारतातील सर्वाधिक ट्रॅफिक जाम असलेलं शहर कुठलं आहे? तर ते बेंगळुरू हे आहे. पुढील प्रश्न, एक्साइज टॉपची 2026 कुठे आयोजित करण्यात आले? तर ते देवळाली फील्ड्स फायरिंग रेंज नाशिक येथे. जानेवारी 2026 मध्ये दिल्ली महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ते आहेत संजीव खिरवार यांची. पुढील प्रश्न, बोर्ड ऑफ पीस या प्रस्तावित मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. आणि MPLADS व साक्षी पोर्टल संदर्भातील राष्ट्रीय कार्यशाळा कुठे आयोजित करण्यात आली? तर ती कोची, केरळ येथे. पुढील प्रश्न आहे, ग्रंथकुटीरचे उद्घाटन कोणी केले? तर ते आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. फिट इंडिया संडे ऑन सायकलचा 58वा संकलन कधी आयोजित करण्यात आला? तर तो 25 जानेवारी 2026ला. पुढील प्रश्न, डॉक्टर विष्णू श्रीधर व्याघ्र प्रकल्पाचे जुने नाव काय होते? तर ते रातापाणी व्याघ्र प्रकल्प असे होते. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी किती वर्षांनी सेवेनंतर नासामधून निवृत्ती घोषित केली? तर ती 27 वर्षानंतर. सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 च्या वैयक्तिक गटामध्ये कोणाची निवड झाली आहे? तर त्या लेफ्टनंट कर्नल CT अशोक शेळके यांची. अमेरिका कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडलेला आहे? तर जागतिक आरोग्य संघटना WHO मधून. पुढील प्रश्न, प्रवीण परदेशी यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रच्या CEO पदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. तर ती किती कालावधींसाठी करण्यात आलेली आहे? तर ते 3 वर्षांसाठी. वीरगाथा 5.0च्या सुपर 100 विजेत्यांना कोणत्या मंत्र्यांनी सन्मानित केले? तर याचे योग्य उत्तर आहे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी. पुढील प्रश्न, गार्डियन इंडिया ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने कंट्री हेड इंडिया म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर करुणाकरन आझिसूर यांची. आणि नोवाक जोकोविचने ग्रँडस्लॅम स्पर्धेत 400 एकेरी सामने जिंकणारा पहिला खेळाडू बनण्याचा विक्रम कुठे केलेला आहे? तर तो ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेमध्ये. पुढील प्रश्न 130, जगातील सर्वात जुनी ज्ञात गुहेतील कला कुठे सापडली? तर ती इंडोनेशियामधील सुलावेसी येथे. येमेनचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ते शाया मोहसिन अल जिंदानी यांची. पुढील प्रश्न, 2026 मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर तो धर्मेंद्र यांना. आणि वायझर 1 ही कोणती अंतर गाठणारी पहिली मानव निर्मित वस्तू ठरणार आहे? तर ती एक प्रकाश दिवस गाठणारी. आणि पुढील प्रश्न आहे, भारतीय महिला हॉकीपटू सविता पुनिया यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला? तर तो पद्मश्री पुरस्कार. माजी BCCI अध्यक्ष इंद्रजित सिंग बिंद्रा यांचे निधन कधी झाले? तर ते 25 जानेवारी 2026 रोजी. पुढील प्रश्न, ऑपरेशन त्राशी-1 हे कोणत्या उद्देशासाठी राबविले जाते? तर ते दहशतवादी विरोधी कारवायांसाठी. पुढील प्रश्न, उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर ते राजभवन असे बदलण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये कोणता युरोपियन देश भारताच्या इंडो पॅसिफिक ओशियन इनिशिएटिव्ह IPOI मध्ये सहभागी झाला? तर तो स्पेन हा देश आहे. अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या वस्तूंवरती आयात शुल्क किती टक्क्यांनी वाढवले? इम्पोर्ट ड्युटी होती 15 वरून त्यांनी 25% केलेली आहे. प्रश्न 140,
2025मध्ये कोलंबो बंदरावरील सर्वाधिक कार्यक्षम टर्मिनल कोणते ठरले आहे? तर कोलंबो वेस्ट इंटरनॅशनल टर्मिनल CWIT. पुढील प्रश्न, ट्री लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कीर्तिदा मेकानी यांचा जन्म कुठे झाला? तर तो कर्नाटक येथे झालेला आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय संचार मंत्रालयाने कोणत्या संस्थेसोबत करार केलेला आहे? तर तो स्टॉक होल्डिंग सर्व्हिसेस लिमिटेड सोबत. भारतातील पहिली लॉंग रेंज अँटी शिप हायपरसोनिक ग्लाइड मिसाइल्स म्हणजे LR अश्म कुठे प्रदर्शित करण्यात आली? तर ती प्रजासत्ताक दिन परेडमध्ये दिल्ली येथे. पुढील प्रश्न, भारतामध्ये पहिल्यांदाच मोनोपॉज क्लिनिक सुरू करणारे राज्य कुठले आहे? तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये. पुढील प्रश्न, चक्रीय जैव अर्थव्यवस्थेसाठी जैव विनिर्माण आणि कार्बन कॅप्चर आणि उपयोग CCU या विषयांवरील कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला? तर तो राष्ट्रीय प्रतिरक्षा विज्ञान संस्था NII नवी दिल्ली येथे. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली फुगवता येणारी अंतराळ निवास व्यवस्था विकसित करणारे स्टार्टअप कोणते आहे? तर ते आकाशलब्धी हे आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमिता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी AI सक्षम राज्य विश्वविद्यालय म्हणून कोणत्या विश्वविद्यालयाचे पायलट मॉडेल घोषित केले? तर ते चौधरी चरण सिंग विश्वविद्यालय मेरठ येथे. पुढील प्रश्न, तावी बोटिंग फेस्टिवल कुठे सुरू झाला? तर तो जम्मूमध्ये. पुढील प्रश्न, कर्मचारी नामांकन अभियान कोणत्या कालावधीत लागू आहे? तर ते 1 नोव्हेंबर 2025 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान. पुढील प्रश्न 150वा, शांती अधिनियम मुख्यत्वे कशासाठी अधिनियमित करण्यात आलेले आहे? तर ते परमाणु ऊर्जा व आयनकारी विकिरणाच्या सुरक्षित वापरासाठी शांती अधिनियम. पुढील प्रश्न, स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड SAIL ला ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणन कितव्यांदा मिळालेले आहे? तर ते 3ऱ्यांदा मिळालेले आहे. पुढील प्रश्न, मध्य प्रदेश राज्याने 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे? तर कृषी वर्ष म्हणून जाहीर केलेत. मायकेल नोब्स हे भारताच्या पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक यांचे अलीकडेच निधन झाले. तर त्यांचे वय किती होते? तर ते 72 वर्ष त्यांचे वय होते. आणि कोविन वॉर्श यांना कोणत्या पदासाठी नामांकन करण्यात आलेले आहे? तर USAच्या फेडरल रिझर्व्ह चेअर म्हणजे फेडरल रिझर्व्ह बँक इथे त्यांचे नामांकन करण्यात आले आहेत. आणि निर्मला सीतारामन आहे इथे. निर्मला सीतारामन किती वेळा सलग संघीय अर्थसंकल्प म्हणजे युनियन बजेट सादर करत आहेत यावर्षी? तर ते 9व्यांदा त्या सादर करत आहेत. तर आजचे आपले जानेवारी 2026चे मंथली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. जास्तीत जास्त मुलांना लेक्चर शेअर करा आणि शेवटपर्यंत तुम्ही पाहिले लेक्चर त्याबद्दल थँक्यू सो मच.